कशी रे लाडकाई भूक कशी या दुनियेच्या बेकारी मला सुख मिळे मला सुख मिळे मला डोळ्याला दिसत नाही पुढे काही तुम्ही माझा आधार घेऊनच बेफावत नाही पुढे नाही व्हायचे लोक करा तुम्ही मला कशाची शक्ती नाही पुढे मी आहे ना मी आहे लोक करा मला सोडून कुठे दोन दिवाची माझ्या नरडा कोरडा पडला पुढे माझ्या दृष्टीने काही दिसत नाही पुढे मला काही सुचत नाही पुढे जा 2-3 घालाव कोरकुट का मागून आण पुढे माझ्या पोटात काहीतरी टाक पुढे कुठे जाऊ आण माझ्यासाठी भीक माग माय पुढे हो तुझ्याशिवाय माझ्या कोणी नाही पुढे मुलगा नाही सून पुढे तू माझी अर्धांगिनी आहे पुढे जीवनाची साथी आण पुढे आण नाही तर तुझ्या माझ्या सण सुटला पुढे आज पुढे पाय पाय ते पोरगी पाय ते पोरगी कुत्र्याला जेव टाकून राहिली पुढे पोळ्या टाकून राहिली आज ते उभी खातो आम्ही तो किती दिवसांपासून भेटलेला नाही कुणास ठाऊ त्या कुत्र्याच्या डोंगरातलं नान मिळता नाही तुम्ही ते गाव तर आणखी बिमार पडाल कुठे मी खाईन आज तो बिमार तर उद्या पडेल पण आज तर माझी पोट भूक शांत होते पुढे मी तुम्हाला असं नाही करू देणार आजच्या
दिवस गिलासभर पाणी प्या आणि माझ्या कुशीवर डोकं ठेवून झोपावा माझ्या मांडीवर डोका भगवंताने हवा आजपर्यंत मी माझ्या पोराला माझ्या सुनगीचे नाही सांगितलं पण येऊ दे माझ्या पोराले मी समजा माझ्या सुनगीचे सांगेन वाल इतके दिवस आपल्याला शिळ पातळ अन्न वाढलं आपण नाही सांगितलं चला आज वाढलं आज शिळ वाढलं उद्या ताता देही दिवाळीचा सण एवढा सुंदर बनवला आम्हाला वारले तुकडे आणि शिळा आमला भात दिला कुठे दिले नाही सांगितलं तरी पण मी आज सांगेन आज सांग मायाचाने नाही सहन होत नाही सहन आज सांग कुठे तिने अंगावर हात उचलला कुठे नाही मारलं व तिने आपण बघू माया पोरगा येईपर्यंत माझी पत्नी घरी होती माझे आई वडील घरी होते वावराकडे मोटर चालू केली पाण्याची उसाले पाणी चालू आहे पण आज 11-12 वाजले दुपारची वेळ झाली पण माझी पत्नी डब्बा घेऊन का आली नाही चला होऊ शकते कदाचित माझ्या आई वडिलांची तब्येत बरोबर असेल किंवा काही घरगुती कामाला असेल ती घरी राहिली पण मी चाहतो आता घरी आपल्या बोलत चालत आणि माझ्या पत्नीची माझ्या आई वडिलांची भेट घेतो चला आपण आपल्या घराकडे गेल्या पाहिजे पाच मजली हिमालया राजा राणीच्या जोडीला पाच मजली हिमालया सांगा कोणाचं योगदान सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला दिसून नाही राहिली होऊ शकते तिकडे वाडेकडे असेल चला आवाज मारतो माझ्या भक्तीला वेदू अगं हे वेदू 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 गा वेदू वेदू नारी माझ्या लाडाचे नारी वेदू गा वेदू अगं हे वेदू कार बाप्पा अचानकच आले आज घरी का हो तुला एवढा माहित आहे तुम्ही सर्व झोपले होते आई बाबा तू तरी पण मी पायट्याने उठून सर केलं कारण मला पाणी चालू करू जाता आपल्या पिकासाठी नाही का मग मला वाटलं तू आता 12 वाजून डब्बा घेऊन येशील वाट पाहिलं घरी पाहिलं आता मला हे येत नाही बा काही कामाला असेल कारभारी अहो डब्बा वगैरे मी टिफिन तयार केली शाबास आता निघते म्हणाली तेवढ्यात तुम्ही आले हो का आज जरा कामामध्ये होती म्हणून बरं कारगत नाही जाऊ दे कारगत नाही स्वयंपाक वगैरे झाला अहो कधीच झाला स्वयंपाक पण झाला झाला वा छान आई बाबाला जेवण केला का आई बाबा हो आई बाबाला जेवण केलं का म्हटलं हो कधीचे जेवले ते सकाळी जेवण झालं नाही हो मगाशी शाबास कारण
माझा आत्मविश्वास आहे माझ्या पत्नीवर की जोपर्यंत माझ्या आई बाबाचा सकाळी चाय नाश्ता पाणी दुपारचं जेवण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी पत्नी पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही हे मला आत्मविश्वास आहे माझ्या पत्नीचा. बरं बाबाला जेवण केला ना? हो जेवण वगैरे झालं मस्त खोलीमध्ये आराम करून शाबास शाबास. बरं ठीक आहे मी काय म्हणतो आता तू एक काम कर. कोणता? गरम पाणी असेल थोडसा पाणी आहे मी ताटवाडती या तुम्ही. हो तर मी आई बाबावर बोलून घेतो थोडं. बरं बरं वा देवा पांडुरंगा असाच माझा संसार चालला पाहिजे रे बाबा असाच माझा परिवार चांगला सुखाचा राहायला पाहिजे. चला माझ्या आई वडिलांबरोबर 2 शब्द बोलतो नंतर मी जेवण करून घेतो. बाबूजी अजी बाबूजी माँ ए मम्मी आई आई ग आई मत माझे आई ग आई अगं आई बाबा या आपले आई वडील खुश आहेत कारण यांच्या जेवण घेऊन झालं बिचार मी बीट फाटून डिस्टर्ब केलो यांची आराम करायची वेळ होती पण म्हटलं चला आता बोलून घेतो आपल्या आई वडिला बरोबर. बाबूजी या कसं सर्व ठीक आहे तब्येत वगैरे जेवण वगैरे झालं मस्त बढिया वा वा छान मस्त म्हणजे आत्मविश्वास आहे माझी पत्नीच चांगली आहे. झालं जेवण बिवण झालं जेवण बिवण झाला त्या बायकोने काय नाही रे मैशा तरण पुरण पुरणाच्या पोळ्या आपल्या सासऱ्याला खूप चालल्या पोट फुगतले मला खूप चालल्या रे 4 पुरणाच्या पोळ्या खाल्लो कालही खाल्लो ना आजही खाल्लो तर 10 वेळा पिरी गेलो. जास्त झालं ना रे जास्त झालं ना जास्त झालं ना जास्त झालं शरम वाटत आहे का त्याची वाले बायकोला चढवून टाकलं मा हो पण झाला आता एवढा चांगला कारभार आहे माझ्यावाला एवढी चांगली बायको आहे माझी तुम्हाला जेवण देणं तुम्ही जेवण केलं आराम करत होता तुम्ही तुझे डोळे कोणाकडे राहते ते लक्ष कुठं ते तुझं सांगितलं ना बा एवढे अत्याचार करते ते आमच्यावर खायचं देत नाही तसं बोलू नको आमच्या कोणी नाही लागला तसं बोलू नको बाबूजी अरे पण मी तुमच्या पोरगं नो का मी तुमच्या पोरगं नो तसं बोलू नको तुला म्हणलं नाही याच्या नावानं जमीन घर नको लिहून देऊ आज तू काय आता हो माझ्या घरी नाही पाहिजे नाही नको टाका एवढ्या मोठ्या पोराच्या अंगावर माझी नाही टाका पण बाबा मी तो पोरगं नो का नाही माया पोरगा नाही होत तू पाय बाबा अबे नाही तुम्ही कावडी शिका बोलता तुम्ही दुःखच्या पायाचे बया झाले का नाही माझ्या पोरगा नाही होत कुणाच्या पोरगाव म्हणता मान आहे होय तुझ्या पोरगाचं मान आहे मग कोणाचा पोरगाव म्हणता हे मानाचं पोट हो कावडीची पायासारखी वागता तुम्ही नाला का तुझी तू नसं करते तसं करते ती बायको म्हणते आता मी तुमच्या अगोदर विचारलो तिने मला सांगितलं का मामाजी आईने जेवण केला आराम करून राहिले का तुम्ही काऊन असे खोलट बोलून राहिल्या तिने म्हणला ना तू ऐकलास तिने म्हणला तुला ऐकलास तुला गोष्ट तिची सास वाटली आणि आम्ही म्हणतो ते खोटं वाटून आले लेका काही नाही अर्थ रे तुला जन्म द्या काही अर्थ नाही तुझ्या रे तुझ्या बायकोने लई मारला रे थांब आता तू नको बोलू आता माझी मा गरम जरा थांबून द्या बापरे एवढा विश्वासावधी माझा विश्वासघात केला माझ्या पत्नींना ठीक आहे मा तू शांत राह मा बाबा मी ते पाहायला लागतो पण तू शांत राह तू बाबा शांत राह अगं मी आता तुझी परेड घेतो मी बाबा हो नाही बाबा थांबून जा तू बाहेर येतो इकडे का हो का झालं मी तुला विश्वासामध्ये मी बरोबर राहिलो विश्वासानं मी तुला म्हटलं आई बाबा जेवण केलं तू का म्हटली
बापा जे सत्य आहे ते सांगेन ना, जेवले ते मगाशी. आता ते सांगून आले का आम्ही उपाशी आहोत नाही. काय म्हटले? त्याला मारलीस माझे मा अक्कल ऐकलं तुला काय दिमाग आहे का नाही? कोण म्हणे कोण सांगलं तुम्हाला असं? मग आईनं सांगितलं. काय माझी आईनं सांगितलं. काय बोलते तुमचे आई बाबा? मी मारली त्यांना? कारभारी अहो त्यांच्या कधी मी समोर नाही जातो. तुम्ही घरामध्ये कधी वादविवाद पाहिले का? हे गोष्ट बरोबर आहे, कारण आपले 3-4 वर्ष लग्न आले, अजून आपला वादविवाद कधी झाला नाही. झाला का? नाही. अहो मी आई बाबाच्या समोर सुद्धा नाही जात. हे गोष्ट बरोबर नाही. आहे. आणि मला सांगा कारभारी, मग तुमचे आई बाबा का ना माझे आई बाबा का? बरोबर आहे, हे गोष्ट बरोबर आहे ना. हो. मग मला सांगा म्हातारे माणसाला मारा लागते का? अहो म्हातारे माणसाची सेवा करावं लागते. शाबास, वारे म्हाताऱ्या माणसाची पूजा करायला लागते. त्या म्हाताऱ्या माणसाला मारीन मी, आपल्या डोक्यावर पाप बसवीन का? एवढी पागल आहे का मी? माझे आई बाबा पागल झाले असतील, दवाखान्यात भरती करा अगोदर. बरोबर आहे ती गोष्ट. म्हाताऱ्या माणसाची पूजा करायला नाही हो का? तुम्हाला का म्हातारपण का बुडबाय लागले का? तुम्हाला बुडबाय लागली. म्हातारा माणसाची पूजा करा लागते. लोक देवाची पूजा हळद कुकून करते. हे आमच्या म्हातारे माणसाची पूजा वायनाने डोळ्यानं करते. महापुटीची कमर मोडून टाकलं आणि तू याची पाय हा कसा पाहते? पाय सांडीन कशी करून राहिली? का करून राहिली? चुप राही. तू इकडे पाहते ते आपल्या टाटा होतं कट राहते. शांत आहे ना? शांत आहे. अबे मी ना माल दाबलेला का सांदाच्या वाणी झालाच रे. काही मतलब नाही. लाण्याचा मोठा केलो बे, डोंच्या हातचा घात चाललो, काही अर्थ नाही. थांबून जा. तू थांब बाबा. आता थांब. आता थांब बाबा. थांब बाबा. चिकन साधू बे. इकडे इकडे इकडे. हो, मला हे सांगायचं स्वप्नात कशा गोष्टी? काय झालं? ना स्वप्नात का? दापात तुला सासू सासरे आहेत का? म्हणजे तुमच्या आई बाबा तुम्हाला खरं वाटते? मग जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्या आई बाबाच खरं म्हणता. मी दुसऱ्याच्या घरची पोरगी म्हणजे माझं म्हणाले लढू नको, लढू नको. घे. अरे मुका घे ना रे, मुका घे. नाही ना, मी तुमच्या घरी जाऊ बायकोला भेटायची मला. जाऊ नको. मला मायबा भेटेल पण ते हरी बायकोला भेटायची. कशी लाव पाडते खोटे नाटे नाटक आणि जवळ घेतच. मायबाप एवढे कडू झाले का रे तुझ्या? जाणं चाटणं रे, चाटतं बायकोला पाठत. जाणं चाटतं रे, सतू गोखले चाटतं रे. अबे वा कसा पाय चलमचा बेलडोऱ्या. गेले बे पाय धुवून पाणी पिती जेवायला. पाय बे बायकोच्या भाया लागतीच्या पाया. असे असे लाव पाडते तुमचे आई बाबा. तू आता एक काम कर. तुमच्या घरामध्ये आपण दोघं अलग राहून खोली करून आपण या घरामध्ये नाही राहता. म्हणजे मी माय बापाला सोडू आपल्याला? हो. तसा नाही हो. का तसं नाही? सोन्यासारखा संसार आहे आपला. ह्या संसार जर एकदा उद्ध्वस्त झाला, डोकं ठोकून रडशील, कोणी समजून येणार नाही. आहे माझी गोष्ट. काय म्हणायचं तुला? संसार गेल्यावर वाया, मग पळशील तू कोणाच्या? संसार गेल्यावर वाया, मग पळशील तू कोणाच्या पाया? साधू साधू समजावू रडशील जन्मभूमी, रडशील जन्मभूमी, रडशील जन्मभूमी, रडशील जन्म
कोणाच्या आलं हो म्हणा नाही तर एका रट्ट्यात मारलं तर बे तुला एका रट्ट्यात बघ करतेस का मायेत जात ना मायेच होत आज बिघडला उद्या सुगन बुडे बुडे मले राहते मी चाललो बाबा थांबून जा तुम्ही का म्हणायचं तुला मला तुमच्या घरामध्ये नाही राहायचंय आता समजलं ना तुम्ही तुमच्या आई बाबाला सोडता का नाही सांगा मला मी आपल्या आई बाबाला सोडत नाही सोडत ना मग मला सोड चिठ्ठी द्या पागल झालीस का काय पागल झाली आता कुठं चालली तू चालली मी आपल्या बाबाच्या घरी हो विचार कर 4-5 महिन्याचा गर्भ तुझ्या पोटात आहे 4-5 महिन्यानंतर आपली डिलिव्हरी आपल्या घरी करून तू 40 कोटी मी माझी डिलिव्हरी माझ्या बाबाच्या घरी करीन पण तुमच्या घरामध्ये एक क्षण राहणार नाही समजलं ना आता माझं नायकच का मी काही ऐकत नाही नायकच का विचार कर बरं हो ऐकत पस्तावशील बरं माझ्या बाबाच्या घरी यायचं असेल ना तर हे आपल्या आई बाबाला सोडाचा विचार घेऊन यायचं नाही तर यायचं नाही तर मग सोड चिठ्ठी पाठवा डायरेक्ट 40 का जा चंदन कामगार सावनेरवाले यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य हा प्रणाम करीत आहे लाख लाख शुक्रिया अमित दोरखंडे ठीक आहे भाऊ अमित दोरखंडे यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेंट सदस्य प्रणाम धन्यवाद पुढे एक काम कर या घरामध्ये आपली काही बी किंमत नाही वा आता आपली काही अस्तित्व नाही कुठे आपल्याला मान नाही मर्यादा काही नाही ती आपली सून गेली माहेरी आता हा का करतो मामाचा नाही आणि मायाचं काय आता काम नाही करणार तू याच्या नाही काम करणार ना कुठे मग त्यानंतर काहीच राहत अरे गिलासात पाणी नाही घेऊ शकत मडक्यातून कुठे एक काम कर आपण शेतामध्ये जाऊन वावरात आपल्यावाल्या वावरात आणि आपण आपल्या वावरामध्ये विहीर आहे त्या विहिरीत कुठून करून टाकून कुठे नाही व नाही आपल्याला एवढं सोन्यासारखं जीवन मिळालं आपण तो कशाला आत्महत्या करून संपवायचा पुढे नाही अन्न मारून मरण्यापेक्षा ते बघतात भाकर आहे नाही व सगळं देवाच्या भरोशावर सोडून देऊ आपण हवं आपण आपल्या पोरीच्या घरी जाऊ माया जावं बी सगळं देवावर करू आपण कुठे पण जावाले पैसे नाही आपण प्रभु बिन कोण पुन्हा